हॅलो एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं मिसेस फौजी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान मस्त मजेत असणार. इथे कसं असतं ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या बाहेरून कधीच दिसत नाही. हसणाऱ्या चेहऱ्यामागे किती जबाबदाऱ्या, किती धावपळ आणि किती शांतपणे दिलेले त्याग असतात. आजचा हा व्हिडिओ फक्त माझ्या दिवसाचा नाही आहे, तर अशा अनेक स्त्रियांच्या आयुष्याचा एक छोटासा भाग आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी रोज सकाळी 5:45 वाजेला उठते. लवकर उठून सुद्धा जी धावपळ व्हायची ना, तीच होत असते. तर रात्रीच क्रिशाने मला सांगितलं होतं, की "मम्मा ब्रेडचंच काहीतरी बनवून दे." तर तिच्यासाठी मी ना हे ब्रेड घेतले. हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं. त्यामध्ये मी मीठ, ओवा, बारीक कापलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे. ते सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आणि ब्रेडला खालीवरती लावून घेतलं. तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि दोन्ही बाजूनी छान असं खरपूस भाजून घेतलं आणि क्रिशाचा छान असा टिफिन रेडी झाला. टिफिन एका साईडला तयार करून ठेवायचा आणि त्यानंतर क्रिशाला उठवायला जायचं. क्रिशाला आहे ना झोपेतून उठवणं खूप अवघड आहे आणि 2 मिनिटं, 2 मिनिटं असं म्हणत आहे ना, ती 10 मिनिटं घालून देते. त्यामुळे ना मी तिला 10 मिनिटं आधीच उठवत असते. उठल्यानंतर फ्रेश झाली ना, की नंतर काही टेन्शन नसतं तिचं. अशी बाहेर येऊन गाडीची वाट बघत बसते. आमच्याकडे ना सतत पाऊस पडतोय. क्रिशा स्कूलला गेली आणि त्यानंतर मी माझी कामं आवरून घेते. अंघोळ झाल्यावर लगेच देवपूजा करून घेते. फुलं पण नाहीये ना, त्यामुळे देवघर असं सुनं-सुनं वाटतं. दिवा, धूप लावून घेतलं आणि अशी देवपूजा माझी रोजची असते. थोडासा पाऊस बंद झालेला आहे, पण आहे ना लगेच पाऊस येईल कारण आभाळ बघा किती आलेलं आहे. वातावरण खूप छान झालेलं आहे. जबाबदाऱ्या तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, पण फौजी पत्नी म्हणजे ना तिच्या मागे जरा जास्तच असतात. फौजी पत्नी असणं म्हणजे फक्त युनिफॉर्मची शान नसते, तर त्यामागे असलेल्या एक शांत ताकद सुद्धा असते. त्या फौजी पत्नीचा नवरा देशसेवेसाठी उभा असतो आणि त्याच्या मागे उभं असलेलं संपूर्ण घर एक स्त्री हसतच सांभाळत असते. प्रत्येक दिवस नवीन असतो, पण जबाबदारी तीच असते. आजचा माझा दिवसही तसाच आहे. फौजी पत्नी असल्यामुळे ना अभिमानही असतो आणि जबाबदाऱ्यासुद्धा जास्त असतात. पण त्यातूनच खूप काही शिकायला मिळतं. प्रत्येक दिवस सारखा नसतो. काही दिवस सोपे असतात, काही कठीणसुद्धा असतात. पण आहे ना, दिवस कसाही असला ना, कामं कुठलंच थांबत नाही. आपलं आयुष्य साधं असलं तरी त्यात प्रेम, संयम आणि वाट पाहणं खूप असतं. हे असं आयुष्य फक्त फौजी पत्नीच जगतात असं काहीच नाहीये. अशा अनेक स्त्रिया आहेत की त्या स्वतःने स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि घरसुद्धा सांभाळतात. ज्या मला रिलेट करत असतील त्यांना नक्कीच माझ्या भावना समजत असतील. क्रिशा स्कूलमध्ये गेली आणि ती येईपर्यंत जेवढी एक्स्ट्राची कामं असतात ना, ती मी आधीच करून घेते. कारण क्रिशा आल्यानंतर आहे ना, तिला फ्रेश करायचं, तिच्या थोड्याफार गप्पा ऐकून घ्यायच्या, त्यानंतर तिला जेवायला द्यायचं आणि थोडाफार असला मूड तर अभ्यास करून घ्यायचा, नाहीतर थोड्या वेळाने करायचा. माझ्या मसाला डब्यातलं जिरं संपलं होतं ना, तर ते आधी निवडून घेतलं आणि त्यानंतर आहे ना मी इथे मसाला डब्यामध्ये ना ठेवून देते आणि भाजलेले शेंगदाणे पण संपले होते ना, ते सुद्धा मी एकदाच भाजून घेते आणि थोडे शेंगदाणे बारीक करून ठेवते. कारण आहे ना टिफिनच्या वेळेस किंवा स्वयंपाकाच्या वेळेस आहे ना आपली घाई गडबड नाही होत. आता ही रोजची कामे नसतात, पण आठवड्यातून एकदा ना ही करून घ्यावं लागतात. त्यामुळे ना पुढचे 5-6 दिवस तरी ना आपले छान असे शांततेत जातात. आणि तुम्हा कोणाला माझ्यासारखं यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर खरंच करा. कारण आहे ना आपण माझ्यासारखे हाऊसवाईफ आहे ना आणि त्यांना करावंसं वाटतं काहीतरी, तर त्यांच्यासाठी सांगते. हा प्लॅटफॉर्म आहे ना आपला स्वतःचा असतो. इथे कुणाचीही मालकी नसते आणि इथे ना आपल्याला मन व्यक्त करता येतं आणि मनात जे काही असलं ना, न घाबरता आपण इथे बोलू शकतो आणि शिकायला सुद्धा मिळतं. मी स्वयंपाकामध्ये ना देवडांगरची भाजी करते. कोणी-कोणी याला भोपळा म्हणतं, कोणी कोहळंसुद्धा म्हणतं. प्रत्येकाच्या भागामध्ये ना आपण ह्या भाज्यांना वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. आमच्याकडे याला देवडांगर म्हणतात. ते इतकं हार्ड जात होतं कापायला, त्यामुळे ना मी विळीने कापलं.
विळी शक्यतो वापरायला नसते, त्यामुळे तिला आधी धुवून घ्यावा लागला आणि पुसून मग ती वापरली. भाजी झाली आणि लगेच 2 भाकरी करून घेतल्या. क्रिशाला ही भाजी आवडत नाही, पण आहे ना कोणतीही भाजी असो तिला मी थोडीशी खाऊ घालतेच. आत्ताच्या मुलांना आहे ना सगळं काही मिळतं, पण आपल्या लहानपणी ना आपल्याला काही असे एवढे नखरे चालत नव्हते. जेवढं जी भाजी असली ती आपण खाऊन घ्यायचो आणि छान असं आजचं जेवण होतं. जेवण झाल्यानंतर आहे ना पिको फॉलला साड्या होत्या 1-2 ना, त्या पिको फॉल करून देते. क्रिशा येईपर्यंत होऊन जाणार त्या. मी काल आहे ना मशीनवर पिको आणि एक साईडला आहे ना फॉल लावून घेतलेला होता, त्यामुळे फक्त आता आहे ना हात शिलाई बाकी होती, तर ती मी पटपट करून देते. हे काम झालं. क्रिशा पण स्कूलमधून आली, तिचं सगळं आवरून घेतलं आणि संध्याकाळी ना 6 वाजेला तिला ट्युशनसाठी जायचं असतं. जवळच आहे, पण आहे ना तिचं म्हणणं होतं की मला स्कूटीने सोडव, तर त्यासाठी स्कूटी घेऊन जाते. शक्यतो आहे ना तिला मी पायी घेऊन जाण्याचा प्रयत्न करते, कारण दुपारपर्यंत स्कूलमध्ये असते, आल्यानंतर घरातच असते, तर तिचं काही खेळणं होत नाही जास्त आणि तिच्या वयाचं नाही तर कोणी खेळायला सुद्धा नाही, त्यामुळे मी तिला बाहेर काही जास्त काढत नाही. तिचे पप्पा सुट्टीवर असले ना की मग आमचं गार्डनला जाणं होतं. गार्डन खूप छान आहे, पण आहे ना इथून लांब आहे, त्यामुळे आम्ही काही जात नाही. सोडायला जाईल स्कूटीने आणि येताना ना पायीच घेऊन येईल मी तिला. आणि हो, आयुष्य प्रत्येकाचं वेगळं असतं. कोणाचं आयुष्य बाहेरून जितकं सुंदर दिसतं ना, तितकंच ते आतून संघर्षाने भरलेलं असू शकतं. म्हणून कोणाच्याही आयुष्याचा अंदाज फक्त त्याच्या दिसण्यावरून लावू नका. प्रत्येकजण आपली लढाई शांतपणे लढत असतो. चला आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आपण पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.